महाराष्ट्र सरकार ने करोड़ों की लागत वाले शक्तिपीठ और राजमार्ग को हरी झंडी दे दी है, लेकिन नए आदेश में कोल्हापुर के लिए वैकल्पिक मार्ग पर चर्चा करने को कहा गया है। इससे किसान नाराज हैं। पूर्व सांसद राजू शेट्टी ने सरकार के इस रुख की आलोचना की, तो वहीं शक्तिपीठ राजमार्ग संघर्ष समिति के संयोजक गिरीश फोर्ड ने स्पष्ट चेतावनी दी कि यह राजमार्ग किसी भी हालत में नहीं बनेगा। इससे कोल्हापुर समेत पूरे पश्चिमी महाराष्ट्र में आंदोलन के संकेत मिल रहे हैं। महाराष्ट्रातील महायुती सरकारने आज शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडलेला आहे। शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील आज भूसंपादन सक्तीने करण्यात यावे असे आदेश जे आहेत हे या महायुती सरकारने दिले आहेत। याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। संयुक्त मोजणीचे आदेश काही 2 महिन्यापूर्वी दिले होते, त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला। 99% गावांमधून अधिकाऱ्यांना पिटाळून शेतकऱ्यांनी लावलेला आहे। असं असताना देखील संयुक्त मोजणी झाली नसताना देखील अशा पद्धतीनं संविधान विरोधी, लोकशाही विरोधी, शिवाजी महाराजांच्या, फुले आंबेडकरांच्या विचार विरोधी असा हा महामार्ग आहे। गरज असलेला महामार्ग आहे। पर्यावरण विरोधी, जनविरोधी, जनतेच्या घराच्या पैशाचा अपव्यय करणारा असा महामार्ग आहे। हा महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही। कोल्हापुरामध्ये वगळून दुसरा पर्याय शोधण्यात यावा असंही सांगितलेलं आहे। याला देखील कोल्हापूर शेतकरी भीक घालणार नाही। आम्ही कोल्हापुरातून देखील कोणत्याही मार्गाने हा महामार्ग होऊ देणार नाही। यासाठी लवकरच बैठक घेऊन पुढच्या आंदोलन दिशा ठरवून आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत असा इशारा महाराष्ट्र सरकारला आम्ही आज देत आहोत। फडणवीसांनी शेतकऱ्यांना फसवण्याची परंपरा मोदीनंतर तशीच महाराष्ट्रामध्ये कायम ठेवलेली दिसते। विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये कोल्हापूर जिल्हा शक्तिपीठ महामार्गातून वगळण्याचं नोटिफिकेशन काढलेलं होतं, परंतु आता नव्यानं नोटिफिकेशन काढलेलं आहे। त्यानुसार पवनार ते पत्रादेवी हा शक्तिपीठ महामार्ग 802 किलोमीटरचा होणार आहे। पैकी सांगलीपर्यंतच्या मार्गाला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि सांगलीनंतर शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, आजरा या तालुक्यातील महामार्गाला पर्यायी मार्ग सुचवण्याबद्दल सूचित केलेला आहे। याचाच अर्थ असा की पवनार ते पत्रादेवी हा शक्तिपीठ महामार्ग होणार आहेच। हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही। जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे। महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे। 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळे हा महामार्ग होणार नाही। जरी सरकारने 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे, विनंती आहे, सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे। जीवावर उदार होऊन आपत्ती व्यवस्थापनाचे कंत्राटी कामगार काम करतात, परंतु त्यांना 4-4 महिने पगार नाही। ठेकेदार आत्महत्या करतायत। 90,000 कोटी रुपयाची ठेकेदारांची बिलं थकीत आहेत। ठिबक सिंचनाचं अनुदान 4 वर्षापासून शेतकऱ्याला मिळालेलं नाही। रोजगार हमीतून ज्या विहिरी काढलेल्या आहेत शेतकऱ्यांनी त्याची बिलं अजून मिळालेली नाहीत। आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार मिळालेले नाहीत। देवेंद्र फडणवीस जी दिवाळी येणार आहे आणि त्याच्या आधी गणपतीच्या काळामध्ये ती जी 20,000 कोटीची तरतूद केली आहे ही सगळी थकीत बिलं भागवा। शक्तिपीठ महामार्ग होऊन देणार नाही, नाही म्हणजे नाही।